नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण भोपळ्याचे थालीपीठ एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बघणार आहोत। हे थालीपीठ खायला खूप छान लागते, म्हणजे एकदम टेस्टी लागते आणि हे खूप पौष्टिक देखील आहे आणि बनवायला खूप वेळ देखील लागत नाही। आणि चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी एक वाटण करून घेऊयात। मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा इतका ओवा घेतलेला आहे। आता हे पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। इथं आपलं वाटण दळून झालेलं आहे, आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही। आता हे सगळं वाटण झाकणामध्ये काढून घेऊयात। इथे आपले वाटण झाकणामध्ये काढून झालेले आहे। आता भोपळा किसून घेऊयात। मी इथे एक भोपळा घेतलेला आहे, आता तो अर्धा कट करूया, मागचा देठ काढून घेऊयात आणि किसून घेऊयात। इथे आपला सगळा भोपळा हा किसून झालाय। आता यामध्ये पीठ घालून घेऊया। मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घातलंय, ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलंय त्याच वाटीने अर्धा वाटी इतकं ज्वारीचं पीठ घातलंय आणि छोटी अर्धी वाटी इतकं बेसन पीठ घातलंय। यामध्ये आपण जे हिरवं वाटण करून घेतलंय ते यामध्ये घालायचंय। तसेच यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलंय आणि अर्धा चमचा इतकी हळदी पावडर घातली आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व यामध्ये 1 चमचा इतकं तेल घालून घेऊया। तसेच यामध्ये भरपूर असे तीळ घालून घ्यायचे आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा घातल्यामुळे थालीपीठाला खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि या सर्व जिन्नस या छान मिक्स करून घेऊयात। या सर्व जिन्नस छान हाताने एकजीव करून घ्यायच्यात। भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे यामध्ये खूप जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही। इथं आपल्या सगळ्या जिन्नस ह्या मिक्स करून झाल्यात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि एक असा खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असा एक गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करायचे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला गोळा मळून झालाय, हा खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। आता यावरती झाकण टाकूया आणि 15 मिनिटांसाठी हे भिजण्यासाठी असंच ठेवून देऊयात। 15 मिनिटं झालेले आहेत, यावरील झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की पीठ हे छान भिजले। आता थालीपीठ करून घेऊयात। थालीपीठ करण्यासाठी मी इथे एक रुमाल घेतलाय, रुमाल हा कॉटनचाच घ्यायचा आहे। आता तो पाण्यामध्ये बुडून घेऊया आणि त्याचं सगळं पाणी हे पिळून घेऊया। आता हा रुमाल पोळीपाटावरती घडी करून टाकायचा आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घडी करून टाकायचा आहे। आता पीठ घेऊयात, पिठातला एक गोळा घेऊयात आणि हातावरती गोल गोल करून हा रुमालावरती ठेवून घेऊयात आणि हात थापून घेऊयात। जर पीठ हाताला चिकटत असेल तर हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि पुन्हा थालीपीठ थापून घ्यायचं आहे। खूप पातळही नाही आणि खूपही जाडही नाही असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। आपलं थालीपीठ हे तयार झालेलं आहे। आता याला 4 होल पाडूया, म्हणजे हे तेल टाकण्यासाठी आपल्याला उपयोग होईल। आता हे थालीपीठ भाजून घेऊयात। इथे थालीपीठ भाजण्यासाठी तवा ठेवून घेतलाय, तवा गरम झालाय। आता यावरती तेल लावून घेऊया आणि यावरती थालीपीठ टाकून घ्यायचे। 1 मिनिट हे मीडियम फ्लेमवरती असं शिजू द्यायचे। आता 1 मिनिटानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि लो फ्लेमवरती 3 मिनिटांसाठी हे असंच शिजू द्यायचे। 3 मिनिटं झालेले आहेत। आता यावरील झाकण काढून घेऊया आणि थालीपीठ पलटी करून घेऊया। तुम्ही पाहू शकता की थालीपीठ हे खूप छान असं उकडलंय। आता याच्या होलमध्ये तेल टाकून घेऊयात आणि साईडनं देखील तेल टाकून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनं देखील 2 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती भाजून घेऊयात। 2 मिनिटांनंतर पुन्हा थालीपीठ हे पलटी करून घेऊया आणि लो टू मीडियम फ्लेमवरती हे आलटी पलटी करून पुन्हा भाजून घेऊयात। अशा प्रकारे आपलं एकदम खरपूस असं आपलं थालीपीठ हे भाजून तयार झालेलं आहे। आता हे काढून घेऊया आणि याचप्रमाणे सगळे थालीपीठ करून घेऊयात।
अशा प्रकारे आपले सगळे थालीपीठ हे बनवून तयार झालेले आहेत. आता खाण्यासाठी प्लेटमध्ये वाढून घेऊयात. अशा प्रकारे आपले एकदम चविष्ट असे भोपळ्याचे थालीपीठ हे बनवून तयार झालेले आहे आणि हे खायला देखील खूप चविष्ट लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता. दोन्हीसोबतही एकदम अप्रतिम लागतात आणि हा एकदम पोटभरीचा नाश्ता आहे किंवा तुम्ही डिनरमध्ये सुद्धा हे बनवू शकता. हे खायला खूपच छान लागते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.